आज आपण बोलणार आहोत देशात सध्या सुरू असलेल्या सर्वात मोठ्या चर्चेबद्दल। पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? आणि खरंच देशात इंधन संकट निर्माण होणार आहे का? गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ, पोस्ट आणि मेसेजेस व्हायरल होत आहेत। काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा दिसत आहेत, तर काही ठिकाणी फक्त 6 दिवसांचा साठा उरलाय अशा बातम्या पसरवल्या जात आहेत। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झालाय। पण आता या सगळ्या चर्चांवर केंद्र सरकारने सविस्तर माहिती दिली आहे। पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माहितीनुसार भारतातील पेट्रोलियम आणि एलपीजीचा पुरवठ्याची परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रणात आहे। देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा तुटवडा नाही। सगळ्यात आधी पेट्रोल आणि डिझेल बद्दल समजून घेऊया। भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा रिफायनर देश आणि पेट्रोलियम उत्पादनांचा 5वा सर्वात मोठा निर्यातदार आहे। म्हणजेच भारत केवळ स्वतःच्या गरजा भागवत नाही, तर 150 पेक्षा जास्त देशांना इंधन पुरवतो। देशभरात 1 लाखाहून अधिक पेट्रोल पंप सुरू आहेत आणि कुठेही इंधन वितरणावर कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही। काही ठिकाणी दिसलेल्या रांगा या घाबरून केलेल्या खरेदीमुळे होत्या, मात्र त्या परिस्थितीतही सर्वांना इंधन पुरवण्यात आलं आणि तेल कंपन्यांचे डेपो रात्रभर सुरू ठेवण्यात आले। पेट्रोल पंप मालकांना अडचण येऊ नये म्हणून तेल कंपन्यांनी क्रेडिट कालावधीही वाढवला आहे। आता कच्च्या तेलाच्या पुरवठ्याकडे वळूया। होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव असला तरी भारताला 40 पेक्षा जास्त देशांकडून कच्च्या तेलाचा पुरवठा सुरू आहे। विशेषतः पश्चिम देशांकडून मोठ्या प्रमाणावर तेल मिळत आहे, त्यामुळे कोणतीही तूट निर्माण झालेली नाही। देशातील सर्व रिफायनरी पूर्ण क्षमतेने काम करत आहेत आणि पुढील 60 दिवसांसाठी कच्च्या तेलाचा पुरवठा आधीच निश्चित करण्यात आलाय। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा साठा किती आहे। सोशल मीडियावर फक्त 6 दिवसांचा साठा असल्याचा दावा केला जात होता, मात्र हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे। सरकारच्या माहितीनुसार भारताकडे एकूण 74 दिवसांची साठवण क्षमता आहे आणि सध्या प्रत्यक्ष साठा सुमारे 60 दिवसांचा उपलब्ध आहे। यामध्ये कच्चं तेल, तयार इंधन आणि भुयारी धोरणात्मक साठा यांचा समावेश करण्यात आला आहे। म्हणजे जागतिक परिस्थिती काहीही असली तरी देशात जवळपास 2 महिन्यांचा स्थिर इंधन साठा उपलब्ध आहे। आता एलपीजी बद्दल, एलपीजीच्या बाबतीतही कोणतीही कमतरता नाही। देशांतर्गत उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलं आहे। सध्या दररोज सुमारे 50 टीएमटी उत्पादन होत आहे, जे देशाच्या गरजेच्या मोठ्या भागाची पूर्तता करतं। उर्वरित गरज आयातीद्वारे भागवली जाते, पण आता आयातीवरील अवलंबित्वही कमी झालं आहे। याशिवाय परदेशातून अतिरिक्त एलपीजी साठा भारतात येत आहे आणि तो देशातील विविध आयात केंद्रांवर पोहोचणार आहे। तेल कंपन्या दररोज मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा पुरवठा करत आहेत। घाबरटीमुळे काही काळ मागणी वाढली होती, पण आता ती पुन्हा सामान्य पातळीवर आली आहे। साठेबाजी रोखण्यासाठी ही सरकारने उपाययोजना केल्या आहेत। आता पीएनजी म्हणजेच पाईप नॅचरल गॅस बद्दल, सरकार पीएनजी ला प्रोत्साहन देत आहे, पण हा निर्णय सध्याच्या परिस्थितीमुळे घेतलेला नाही। हा दीर्घकालीन ऊर्जा धोरणाचा भाग आहे। देशात नैसर्गिक वायूचं उत्पादनही वाढत आहे आणि शहर वायू वितरण व्यवस्था मोठ्या प्रमाणावर विस्तारली आहे। म्हणजेच एलपीजी संपत असल्यामुळे पीएनजी कडे वळवलं जात आहे असा दावा चुकीचा नाही। आता सरकारचा इशारा सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या काही व्हिडिओ आणि पोस्टद्वारे चुकीची माहिती दिली जात आहे। काही ठिकाणी इतर देशातील परिस्थिती दाखवून भारतातही तसंच होणार असल्याचा दावा केला जातोय, मात्र अशा प्रकारची माहिती दिशाभूल करणारी असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असं स्पष्ट करण्यात आलं आहे। खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय। शेवटी एकच गोष्ट स्पष्ट होते, देशात सध्या पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही। साठा पुरेसा आहे, पुरवठा सुरळीत आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे। म्हणून घाबरण्याची गरज नाही, घाईघाईत खरेदी करण्याची गरज नाही आणि अफवांवर विश्वास ठेवण्याचीही गरज नाही। परिस्थिती सध्या स्थिर आहे आणि देश सुरक्षित आहे। दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।